नमस्कार, आज आपण एक पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत। या रेसिपी बद्दल सांगायचं झालं तर जुन्या काळी सर्दीवर रामबाण उपाय म्हणून पीत असत। हिवाळ्यात तर घरोघरी ही रेसिपी कायम होत असे। आजही ग्रामीण भागात ही रेसिपी घरोघरी होते। आज आपण करणार आहोत उडीदाच्या डाळीची आमटी। यालाच काही भागात उडीदाच्या डाळीचे घुट्ट असेही म्हणतात। चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी। सर्वप्रथम मी इथे अर्धी वाटी उडीदाची डाळ व्यवस्थित निवडून घेतली आहे। आता ती आपण 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून घेऊयात। आता त्यात आपण शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी ओतू। आता आपण एक कुकर घेऊयात, त्यात 1.5 ग्लास पाणी ओतूयात। मी इथे डाळीसोबत भातही कुकरमध्ये लावत आहे। आता दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवूयात व कुकरच्या कमी गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या घेऊयात। आता आपला कुकर होत आहे, तोपर्यंत आपण आमटीच्या फोडणीची तयारी करूयात। त्यासाठी अंदाजे 2 चमचे एवढे खोबरे किसून घेऊयात। 10 ते 15 लसूण पाकळ्या घेऊयात। 9 ते 10 कढीपत्त्याची पाने घेऊ। 1 इंच आलं बारीक चिरून घेऊ। 3 हिरव्या मिरच्या घेऊ। मी इथे मिरचीचे तुकडे करून घेतले आहे। आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीरही घेतली आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरवर बारीक करून घेऊयात। त्यात 1 चमचा मीठ टाकू व पाणी न घालता हे मिश्रण वाटून घेऊ। आता आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे। ती आता आपण एका चमच्याच्या साहाय्याने फेटून घेऊ। आता गॅसवर एक पातेले ठेवू व त्यात 2 चमचे तेल टाकू। तेल थोडे गरम झाल्यावर त्यात 1 मसाल्याचा चमचा एवढे जिरे व 3 ते 4 कढीपत्त्याची पाने टाकूयात। कढीपत्ता व जिरे व्यवस्थित तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग टाकू व पाव चमचा हळद टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता त्यात वाटलेले मिश्रण टाकू व व्यवस्थित परतून घेऊ। आता त्यात शिजलेली उडीदाची डाळ घालू व व्यवस्थित हलवून घेऊ। आता त्यात आपण 1 ग्लास एवढे पाणी घालू व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आमटी घट्ट पातळ कशी हवी आहे तशी करू शकता। आपण यात मीठ घातलं नाही, कारण आपण फोडणीचा मसाला वाटतानाच त्यात मीठ घातलं होतं। हवं तर तुम्ही आमटी टेस्ट करून पाहू शकता व तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता। आता आपण आमटी चांगली उकळून घेऊयात। तर अशा प्रकारे तयार आहे आपली उडीदाची आमटी। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।